नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जून रोजी बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये सकाळचे वातावरण जर बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला हा जो काही परिसर आहे किनारपट्टीचा, या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर यामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा बराच काही परिसर आहे. या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये हा जो परिसर आहे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन मुसळधार पाऊस होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. गोरेगाव, दिवेघर, रोहा, अलिबाग, सोंडी, पेजरी, पेन या परिसरामध्ये, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मुंबई, नवी मुंबई, नेरळ, खोपोली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि बाकी भागाकडे बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला खानदेशामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबारच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये दोंडाईचा, शिरपूर तसेच हा जो काही परिसर आहे चोपडा, अमळनेर, जळगाव जिल्ह्याचा काही परिसर, धुळे जिल्ह्याचा काही परिसर या ठिकाणी अमळनेर, परोळा, एरंडोल या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, तर दुपारच्या वातावरण बघूया. दुपारच्या वातावरणामध्ये काय परिस्थिती आहे. बऱ्याच भागामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहील. तर मित्रांनो, दुपारनंतर जर बघितलं दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे. दुपारच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा, तर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर आणि जालना जिल्ह्याचा काही परिसर आहे. या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस, तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जूनच्या दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणखी पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान. तर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अमरावतीचा जो काही परिसर आहे उत्तर परिसर, तर अचलपूर, चिखलदरा जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच अकोला जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट या परिसरामध्ये, अमरावती, चांदूर हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर पुढील 24 तासामध्ये वाढलेला बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. हा जो सर्व काही परिसर आहे हिंगोलीचा उत्तर परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा जो सर्व काही परिसर आहे अमरावतीचा परिसर आहे, वाशिम जिल्ह्याचा परिसर आहे, तसेच हिंगोलीचा काही परिसर आहे, यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर आहे. या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच मित्रांनो, अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता पुढील 24 तासामध्ये बाकी भागाकडे जर बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे लातूर जिल्ह्याचा, लातूर, धाराशिव, बीड या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणीकडे देखील काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. बीडकडे पावसाची शक्यता आहे. तसंच परभणी, लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये. तसेच सायंकाळचे जर वातावरण बघितले तर पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 24 जून रोजी सायंकाळच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर जरा जास्तच वाढतो आहे. सायंकाळच्या वातावरणामध्ये मराठवाड्याचा बराच काही परिसर आहे जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा परिसर आहे, तर या ठिकाणी धरण क्षेत्राकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे दौलताबाद, एलोर गुफाई, कन्नड, चाळीसगाव, अंबाला या परिसरामध्ये, तसंच जालना जिल्ह्याकडे उत्तर परिसरामध्ये जालना जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून बीडकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय.
पावसाचा जोर या ठिकाणी सायंकाळच्या दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो. लातूर, परभणीकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघाळा आणि परभणीचा जो काही परिसर आहे, परभणीमध्ये देखील जोरदार पाऊस आणि नांदेड, वाघाळामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. तसेच विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान अकोला, अमरावती तसेच हा जो काही परिसर आहे, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळेल. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये जर बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे. आणि सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जूनच्या सायंकाळच्या दरम्यान, तर सायंकाळच्या दरम्यान आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला बघायला मिळेल. तसेच मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल आणि खानदेशात देखील जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजे 24 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढील 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.